अध्यक्ष महोदय, चेंबूर घाटला मुंबई महानगरपालिकेची वसाहत छावणी क्रमांक 10 गाळे 378 बैठ्या चाळीतील ह्या 1975 ते 76ला बसलेली ही वस्ती आहे आणि या वस्तीमध्ये मुंबई महानगरपालिकेचे कामगारच राहतात। हे कामगार 50 ते 60 वर्ष त्या चाळीमध्ये राहत आहेत। त्यासारखे मुंबई महानगरपालिका या तेव्हा कोणत्या चाळीमध्ये जातच नव्हते, कारण काय 76ला आमचा चेंबूर आणि ह्यामध्ये एवढी काय दुरुस्ती झाली नव्हती, परंतु कामगारांना जबरदस्ती त्या पत्रा चाळीमध्ये पाठवले आणि ते कामगार तिथे राहिले। नंतर या कामगारांनी मागणी केली की आम्हाला स्वतःचं घर द्या, कारण का तिथे राहण्याची दुसऱ्या व्यवस्था नव्हती। म्हणून त्यावेळी सर्व हे महानगरपालिकेचे कामगार माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भेटले आणि मुंबईतून मराठी माणूस मुंबईच्या बाहेर जाऊ नये म्हणून त्यावेळेचे महापौर चंद्रकांत पडवळ, कैलासवासी चंद्रकांत पडवळ साहेब आणि त्यावेळेचे आयुक्त यांना बाळासाहेबांनी फोन केल्यानंतर त्यावेळेला 1989ला एक ठराव झाला की ठराव क्रमांक 343 अन्वये मंजुरी दिली आणि पुनर्विकास योजना पूर्णत्वास येईपर्यंत निवृत्त कर्मचारी व मृत कर्मचाऱ्यांच्या वारसाने निवासस्थान खाली करायचे आवश्यकता नसून 1/3 जे त्यांचे देणं आहे, त्यांची जी रिटायर झाल्यानंतर त्यांची ग्रॅज्युटी, त्यांचं प्रायव्हेट फंड हे 1/3 ठेवून बाकीचं त्यांना द्यायला पाहिजे असं त्यावेळेला एक चांगला नियम झाला होता। परंतु 2008ला परत हा निर्णय मुंबई महानगरपालिकेने बदलला। अख्ख्या जगामध्ये मुंबई महानगरपालिका हा प्रसिद्ध महानगरपालिका असून तिथले जे कामगार रिटायर होत आहेत त्या कामगारांना प्रायव्हेट फंड, त्यांची ग्रॅज्युटी ही देत नाही आहेत। कामगारांनी रिटायर झाल्यानंतर कामगारांनी जगायचं कसं, खायचं काय? आज 2008 ते 2025 पर्यंत रिटायर झालेले कित्येक कामगार हे वारले, परंतु आहेत ते कामगार सुद्धा उपासमारीला आहेत। आणि मुंबई महानगरपालिकेचा हेकेखोरपणा जोपर्यंत तुम्ही खोल्या खाली करत नाही तोपर्यंत तुम्हाला आम्ही ग्रॅज्युटी आणि प्रायव्हेट फंड देणार नाही। परंतु त्यावेळेला ठराव झाला होता की 1/3 हा तुम्ही ठेवा आणि बाकीचं कामगारांना जगण्यासाठी ते त्यांचे जे प्रायव्हेट फंड आहे ते तुम्ही द्या, तरी मुंबई महानगरपालिका त्यांना देत नाही। मी आपल्याला हा बाळासाहेबांनी केलेला त्यावेळेला महापौरांना सांगितलेलं होतं की त्यांना बाहेर जाऊन देऊ नका, हा प्रश्न त्यावेळेला होता आणि मुंबई महानगरपालिकेने ठराव केलेला आहे आणि ठराव केलेला असता सुद्धा आजही तिथे महानगरपालिकेच्या नोटीस येतात आणि त्यांना बाहेर काढायचा प्रयत्न करतात। परंतु ठराव झालेला आहे आणि आज तिथे बाजूला मोठमोठ्या बिल्डिंगी झालेल्या आहेत आणि महानगरपालिकेला तोंडाला पाणी सुटलेलं आहे की तिथेही आम्ही या लोकांना जर खाली केलं तर मोठमोठ्या बिल्डिंगी बांधता येईल। तर तसं न करता बाळासाहेबांचं एक वचन होतं की मुंबईतून मराठी माणूस बाहेर जाऊ नये म्हणून तिथे जे कामगार आहेत राहत आहेत त्यांना तिथे पक्की घरं द्या असं बाळासाहेबांनी सांगितलं। तर मी माझ्या सरकारांना विनंती करतो की आपण ह्या ज्या महानगरपालिकेचे काही कामगार आहेत त्या कामगारांना घरं पक्की द्या, त्यांची राहिलेली ग्रॅज्युटी आहे आणि त्यांचं जे प्रायव्हेट फंड आहे आणि त्यांना इतर जे काही सवलती आहेत त्या आपण द्यायला पाहिजे अशी मी माझ्या सरकारला आपल्यामार्फत विनंती करतो। आणि जे आता रिटायर झालेले आहेत त्यांना जगण्याला कुठेतरी जगण्यासाठी काहीतरी त्याला महानगरपालिकेने द्यायला पाहिजे। त्यांचे जे प्रायव्हेट फंड, त्यांची जी ग्रॅज्युटी आहे हे आपण द्यावी अशी आपली विनंती करतो। अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य तुकाराम कातेजींनी जो लक्षवेधीनं मुद्दा इथं आणला आहे त्या उत्तरामध्ये फक्त मी सुधारणा करतो। त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की ठरावाद्वारे आयुक्तांना प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये सुधारणा अशी आहे की ठरावात चेंबूर घाटला असा उल्लेख आढळून आलेला नाही। अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्यांनी जी महत्त्वाची गोष्ट इथं सांगितली की चेंबूर घाटला महानगरपालिका जी वसाहत आहे
त्या संक्रमण छावणीमध्ये जी काही लोक होती त्यांना पक्की घरे द्यावी अशा पद्धतीची त्यांची मागणी आहे. परंतु या बाबतीमध्ये अनेक वेळा उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल झालेली होती. उच्च न्यायालयानं ती याचिका कर्मचाऱ्यांच्या विरोधामध्ये त्याच्यामध्ये निकाल दिला आहे. त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालयामध्ये कर्मचारी गेले. सर्वोच्च न्यायालयाने देखील ती याचिका फेटाळलेली आहे. पुन्हा एकदा न्यायालयामध्ये ही याचिका प्रलंबित आहे. परंतु यामध्ये धोरणानुसार ज्या काही गोष्टी आहेत की जोपर्यंत नोकरीमध्ये आहे तोपर्यंत आपण घर देतो आणि ते नोकरीमध्ये नसताना घराचा वापर करतायत हा त्याच्यामध्ये कळीचा मुद्दा असल्यामुळं याच्यामध्ये जे न्यायालयाचे निर्णय होतील त्याचीच अंमलबजावणी आपल्याला करावी लागेल किंवा मुंबई महानगरपालिकेच्या धोरणाप्रमाणे आपल्याला कारवाई करावी लागेल. दुसरा सन्मान्य सदस्यांचा प्रश्न असा आहे की त्यांचे जे ड्यूज आहेत ते 1/3 द्यावे अशा पद्धतीचा ठराव झालेला असताना देखील महानगरपालिका देत नाही. तर आजच सभागृहातनं महानगरपालिकेला निर्देश दिले जातील की 1/3चा जो ठराव झालेला आहे त्याची अंमलबजावणी तातडीनं करावी. की चेंबूर घाटला येथील बैठा चाळीतील सेवानिवृत्ती कर्मचारी आणि माननीय उच्च न्यायालयाने दिनांक 6/1/2017 अंतिम आदेश परीक्षेत क्रमांक 56 ते 61च्या मार्गदर्शन आदेशानुसार या बैठा चाळीला स्लम घोषित झाल्याने या स्लमचे 3K या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत या कर्मचाऱ्यांचे निवासस्थाने सहभागी करून पुनर्वसन करण्याची याचिका उच्च न्यायालयाने दाखल करून घेतली आहे आणि निर्णय दिला आहे की त्यांना पक्की घरं आपण SRA थ्रूनी द्या असं उच्च न्यायालयाने पत्र दिलेलं आहे आणि आदेश दिलेला आहे. अध्यक्ष महोदय, ह्या लक्षवेधीमध्ये 2 महत्त्वाचे मुद्दे आहेत. त्याचं उत्तर दिलं तो पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा न्यायालयाने असा जाहीर केला आहे की निर्देश असा दिलेला आहे की जे लाभार्थी आहेत त्यांना जर घरं बांधून द्यायची असेल तर ती SRA स्कीम राबवली पाहिजे. त्याच्यामुळे न्यू खारदेव नगर गृहनिर्माण संस्था नियोजित अशा पद्धतीची एक संस्था स्थापन झालेली आहे आणि उच्च न्यायालयाच्या रीटप्रमाणे जो निकाल झाला आहे त्या पद्धतीनं BMCनं परिशिष्ट 2 तयार करून कारवाई सुरू केलेली आहे.